सध्या जबरदस्त चर्चा आहे ती राजा शिवाजी या चित्रपटाची. रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठीतला हा पहिला बिग बजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय हे तुम्हाला माहितीये का? गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रितेश आणि जिनलिया या सिनेमासाठी मेहनत घेत आहेत. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हा सिनेमा शूट करण्यात आलाय. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर इथेच राजा शिवाजी सिनेमाचं शूटिंग झालंय. तसंच सातारा जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी शूटिंग झाल्याचीही माहिती मिळाली आहे. राजा शिवाजी या सिनेमाचं अँथम साताराच्या महुली संगम इथे शूट झालंय. तसंच सातारा जिल्ह्यातल्या वाई इथल्या निसर्गरम्य वातावरणात काही प्रसंगही शूट करण्यात आलेत. सिनेमाचा काही भाग हा गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूट करण्यात आलाय अशीही माहिती मिळाली आहे. राजा शिवाजी सिनेमाचा ट्रेलर सध्या जबरदस्त गाजतोय. तगडी स्टारकास्ट, ॲक्शन आणि इमोशन्सने भरलेला हा सिनेमा आहे. विशेष लक्ष वेधलंय ते रितेशचा धाकटा मुलगा राहिलने. बाळ शिवरायांच्या भूमिकेत राहिल दिसणार असून ट्रेलरच्या सुरुवातीलाच त्याची झलक पाहायला मिळाली. तर संगीतकार अतुल गोगावले यांचा लेक आर्य सुद्धा राजा शिवाजी अँथममध्ये दिसला होता. सगळ्या बाजूने रितेशसाठी हा सिनेमा स्पेशल आहे. राहिलचं पदार्पण आणि 25 वर्षांचं स्वप्न सत्यात उतरतंय. स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर विद्या बालन, फरदीन खान, संजय दत्त, बमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सलमान खान, भाग्यश्री, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी अशी मोठमोठी नावं जोडली गेली आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री आणि चित्रपटाची निर्मिती जिनिलिया ही सईबाईंच्या भूमिकेत दिसतेय. फरदीन खान शहाजहान साकारतात. तर अभिनेते संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत आहेत. तर सलमान खान जीवा महाला साकारणार ही बातमीही समोर आली आहे. पण अजूनही सलमानचा लुक मात्र बाहेर आला नाहीये. तर सूत्रांच्या माहितीनुसार सिनेमातल्या इतर पात्रांबद्दलही उलगडा झालाय. ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री या जिजाऊ साकारतायत. तर अभिनेते सचिन खेडेकर हे शहाजी राजेंच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चनची सुद्धा वर्णी लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांच्या भूमिकेत अभिषेक दिसणार आहे. अभिनेते अमोल गुप्ते आदिलशाह साकारतात. तर अभिनेता जितेंद्र जोशी गोपीनाथ पंतांच्या भूमिकेत दिसतोय. अभिनेत्री विद्या बालन आदिलशहाची पत्नी बडी बेगम साकारते. बडी बेगमसाठी विद्या बालन बेस्ट कास्टिंग असल्याचंही बोललं जातंय. अभिनेते बमन इराणी यांची काय भूमिका आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का? आणि या सिनेमाची कास्टिंग तुम्हाला कशी वाटली आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.